डीजे दोन्ही संघ तेवढ्याच आपण पाहिलं की मोठे आहेत, तेवढ्याच दर्जेचे आहेत, तेवढ्याच कॅलिबरचे आहेत. परंतु खऱ्या अर्थानं मी तर सांगेन की गेल्या मॅच मध्ये तुम्ही 40 केल्या, 45 केल्या, 50 केल्या, याला महत्व नाही. परंतु तुम्ही फ्युचर मध्ये तुम्ही वर्तमानामध्ये काय करता टीमसाठी याला फार महत्व आहे. आणि आता बंटीला तशी कामगिरी करायला लागणार. गेल्या मॅच मध्ये 35 धावा त्यांनी जमवल्या होत्या, परंतु या मॅच मध्ये आता त्या धावींची गरज आहे. कारण की प्रथम फलंदाजी करत असताना अद्याप धावफलकावरती 0 ही धावसंख्या जाऊन लागली आहे. 2 चेंडूवरती गोलंदाज तयार. अदरचे या चेंडूवरती आक्रमण चढवलं, अगदी ताकदीचा उपयोग केला या चेंडूवरती. चेंडू 1 बाउंड, क्षेत्ररक्षक अडवतो की का असं वाटलं होतं. 3-3 क्षेत्ररक्षक या चेंडूचा पाठलाग करत होते, परंतु अपयश पदरी पडला आणि 4 धावा देऊन जातोय या चौकारच्या सहाय्यानं लोधुली टीमला. मोहपाडा ग्राउंड वर क्रिकेटचे सामने आयोजकांनी ठेवले दणक्यात. शिवसंघर्ष या स्पर्धेचे टायटल सॉन्ग आहे आणि फार चांगल्यारीत्या आमचे श्रीकांत डीजे चे ऑपरेटर श्रीकांत प्रोप्रायटर आपण पाहतोय फार चांगली गीते वाजवत आहेत. त्यांचं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु आपण विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ संपलाय. पहिले 2 चेंडू फार सुरेख पडले होते, परंतु त्यानंतर या चेंडूवरती आक्रमण चढवलं बंटी भद्रिके या फलंदाजानं. हा चेंडू आडव्या बॅटर खेळण्याचा प्रयत्न, पुरेपूर ताकदीचा उपयोग केला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार, परंतु चेंडू सीमारेषा पलीकडे डीप विकेटच्या सीमारेषेच्या डोक्यावरून चेंडू 6 धाब्यांसाठी मारला हा दणदणीत षटकार. मराठी समालोचनाचे महागुरु मी सन्माननीय संतोष चौधरी यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज तयार. आजारावरती आक्रमण चढवले पांडे पेंढारे फटके बंटी भद्रिके या मैदानावरती खेळतोय. पॉइंट चढ करून डीप पॉइंट सीमारेषा पलीकडे मारलेला हा दणदणीत चौकार. डीजे पहिल्या 2 चेंडूवरती फार चांगली कामगिरी केली गोलंदाज आजर या गोलंदाजानं. परंतु आग होतणारी फलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. ती फलंदाज बंटी भद्रिके या फलंदाजाच्या बॅट मधून आक्रमण करतोय. हा फलंदाज आता या बंटी भद्रिकेला रोखणं फार गरजेचं असणार आपल्या टीमला. जर आपल्या टीमनं बंटी भद्रिकेला थांबवलं नाही तर या सामन्यामध्ये एक मोठी धावसंख्या जमू शकेल. ती अर्थातच प्रथम फलंदाजी करत असताना आई एकविरा लोधिवली टीम सुमारपैकी मैदानावरती पाहायला मिळते, परंतु कलेक्शन थोडंसं खराब आणि 2 धावा देऊन जाते या चेंडूवरती. आणि रक्षात्मक फटका या चेंडूवरती पाहायला मिळाला. डिफेन्सिव्ह स्ट्रोक आणि 2 धावेच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचतोय. ते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावेंवरती 16 धावा धावफलकावरती लागले जातात. आमच्या समवेत पंढरीनाथ पवार उर्फ पॅडी सर आमच्या समवेत जोडले जातात. त्याचपरी या स्पर्धेमध्ये या अगोदर अंकित मालुसरे, त्यानंतर राहुल पाटील, निखिल बाबर यांनी सर्वांनी अगदी प्रेक्षकांची मनं जिंकणारे समालोचन केलं. तितके दर्जेदार सामने आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. कारण की आजच्या दिवसामध्ये सगळे संघ आपण पाहतो की एक मोठ्या लढतीमध्ये झुंज देताना मैदानावरती पाहिलं. जरी लो स्कोरिंग मॅच झाल्या असल्या तरी त्या हाय व्होल्टेजनं मैदानावरती पाहायला मिळाल्या. परंतु या सामन्यामध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे सांगणं कठीण आहे. कारण नवीन येणाऱ्या प्रेक्षकांसाठी आपटा विपक्ष आई एकविरा लोधिवली अशी लढत मैदानावरती चालू आहे. टॉस जिंकलं होतं आपल्या टीमनं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय पहिल्या षटकामध्ये तरी अंगलट आलाय. परंतु गोलंदाजी मार्कवरती सडपातर बांधायचा गोलंदाज प्रणय भोईर यावेळेस तयार आहे. पहिला चेंडू स्लोवर डिलिव्हरी चांगला कट केलं जात आहे. चेंडूला गलीवरती चेंडूला फील्ड केलं जातं. चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी 1 धावे चेंडूवरती मिळते. सिंगलला प्राधान्य दिलं जात आहे. सिंगलवरती भर घातली जाते आणि सिंगल डबलनं धावांवरती रूपांतर टाकलं जात आहे. 17 धावा धावफलकावरती लागले जातात. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि दुसऱ्या संघाचं दुसरं षटक घेऊन आलाय तर गोलंदाज प्रणय भोईर फार चांगली कामगिरी या सामन्यामध्ये करणार का हे पाहणं गरजेचं आहे. स्ट्रायकर एंड वरती बंटी हा चेंडू रिवर्स अटेम्प्ट केलं. डोकेदुखी ठरली असती या सामन्यामध्ये, परंतु ती डोकेदुखी दूर करण्यामध्ये सक्षम ठरला होता प्रणय.
झेल सोडलं अर्थातच सोडणारा झेल या सामन्यामध्ये मागणा ठरणार, कारण की सकाळच्या मोसमामध्ये आपण पाहिलं न्यू गोल्डन पोस्टरी टीमने सोडलेला झेल आणि ती खऱ्या अर्थानं 2 झेल सोडलं होतं बंटीचे आणि ते 2 झेल पराभवाला कारणीभूत ठरले पोस्टरी टीमला. आता हा झेल कितपत मार खातोय गोलंदाज प्रणय हे पाहणं गरजेचं असणार. हा चेंडू चांगला फटका परंतु मिस टायमिंग स्ट्रोक मैदानावरती पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला योगेश शेलार, चांगलं झेल टिपतोय आणि मोठी सफलता. बॅक टू द पवेलियन नवीन फलंदाज राज. मग शिकाऱ्याच्या हक्कामधून पिंजराने सटला. डीजे बंटी भद्रेके एकतर्फी आपण पाहतो या सामन्यामध्ये फलंदाजी करतोय, आक्रमण करतोय. मी तर म्हणेन की क्षेत्र कुठलेही असो नरेंद्र सर, परंतु स्वतःला पूर्णपणे आपण झुकून दिलं पाहिजे, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं हे हिंदवी स्वराज्य घडवण्याचं. सुभाषचंद्र बोस यांचं स्वप्न होतं या देशाला आझादी मिळवून देण्याचं. त्याचपरी महात्मा गांधी यांचं स्वप्न होतं अहिंसा मिळवून देण्याचं. आणि त्याचप्रमाणे युवराज सिंगचं स्वप्न होतं 6 चेंडूवरती 6 षटकार लगावण्याचं. आणि त्या 6 चेंडूवरती 6 षटकार लगावले होते युवराज सिंगनं. हा मोठ टेकणा फटका अगदी डीप मिड विकेटच्या डोक्यावर मारलेला हा दणदणीत षटकार. देवा आता तरी एखादी पटून दे की. लोधुली टीम साठी आपण पाहतो की शुभेच्छा आल्यात. कुणाल कदम यांनी लोधुली टीम साठी शुभेच्छा दिल्यात, परंतु या षटकाराच्या साहाय्यानं 10 फलक जाऊन पोहोचते ते अर्थातच 24 या धावसंख्येवरती. अजिंक्य आपण बघतोय या ठिकाणी बंटी भद्रकेचा सोडलेला झेल आणि त्याच्यानंतर मात्र एक षटकार येतोय. संघाच्या धावसंख्येला थोडासा आकार मिळतो, संजीवनी मिळते. बघा मात्र एक झेलची किंमत किती मोजावं लागते या झटपट क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय. आता अतिशय चांगली आपण बघतोय ही मैत्री स्पोर्टची स्पर्धा आपण बघतोय. आजचा दुसरा दिवस आहे, कालही अतिशय चांगले सामने प्रेक्षकांना पाहायला मिळाले. नक्कीच क्रिकेटचा नियम आहे पकडा कॅच आणि जिंका मॅच, परंतु झेल सोडलं गेलं आणि ते झेल खऱ्या अर्थानं या सामन्यामध्ये एक आव्हानात्मक टार्गेट सेट करू शकेल तो बंटी भद्रेके. हा फलंदाज ऋषी यांच्याकडून सागरसाठी पारितोषिक आलंय. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. यावेळेस एक धाव चेंडूवरती मिळते. असं वाटलं होतं की झेलसाठी डाईव्ह लगावलं जाणार की काय, कारण की एक अनमोल विकेट आहे बंटी या मॅच मध्ये. जर बंटीची विकेट प्राप्त केली तर कमीत कमी धावांपर्यंत रोखू शकेल आपटा टीम अर्थातच प्रतिस्पर्धी लोधुली टीमला. परंतु सागर ठाकूर यांच्यासाठी पारितोषिक आलंय ऋषी यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलं, स्टँडिंग डिलिव्हर्ड, चेंडू सीमारेषच्या पलीकडे मारला जातोय. 6 धावांसाठी हा दणदणीत षटकार. चैता पाटाचे महिन्यामध्ये गो, चैता पाटाचे महिन्यामध्ये नागो चाप्याला भरू येती गो, चाप्याला भरू येती. आई तुझे दाराशी नागू चापा गो, आई तुझे दाराशी नागू चापा. धन्यवाद डीजे. ऋषीनं पारितोषिक लावलं होतं सागर ठाकूरसाठी आणि ते 100 रुपये त्यांच्या एटीएम मधून खाली केलेत. ते फलंदाज सागर ठाकूर या फलंदाजानं सागर पाटील यांनी शुभेच्छा दिल्या दोन्ही टीमसाठी. स्वागत असेल सर्वांचं. जे जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण पाहत आहेत त्यांचं सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. आणि जे खऱ्या अर्थानं अगदी या सामन्याचा आस्वाद लुटत प्रेक्षक त्या सर्वांचं मनापासून आपण आभार व्यक्त करू. धाव फलक जाऊन पोहोचले ते 31 या धावसंख्येवरती. एक मोठी साझेदारी करणं, पार्टनरशिप करणं या सामन्यामध्ये गरजेचं आहे. आव्हानात्मक टार्गेट सेट करत असताना धाव फलक जाऊन पोहोचतोय ते 31 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा चांगला फटका हातोडा हॅमर स्टाईलनं मारलेला. 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे मारला जातोय. स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट सीमारेषा चिरत चाललाय. 1 बाउन्स सीमारेषा पार मारलेला हा दणदणीत चौकार. हॅलो 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 हॅलो. धन्यवाद डीजे.
आक्रमण चढवलं, खऱ्या अर्थानं सोडलेला झेल आणि जखमेवरती मीठ चोलण्याचं काम बंटी भद्रिके हा फलंदाज मैदानावरती करतोय. झेल किती इम्पॉर्टंट होतं या सामन्यामध्ये बंटी भद्रिकेचं ते दाखवतोय या मैदानामध्ये. पुन्हा एकदा चांगलं स्ट्रोक, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षक योगेश शेलारच्या माध्यमातून मैदानावरती पाहायला मिळतंय. चांगलं क्षेत्ररक्षण जर तुमच्या गोलंदाजाला तुम्हाला चांगलं बनवायचंय, त्याला खऱ्या अर्थानं 100% तो योगदान देतोय, परंतु त्या परी जर तुमचं क्षेत्ररक्षण खराब असेल तर त्याला बॅकफूट वरती नेण्याची कारण तुमचं क्षेत्ररक्षण ठरू शकेल. यावेळी चांगला फटका स्वतःच्या फलत्रोमध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न, परंतु अतिशय जसं बंदुकीमधून गोली सुटली जाते तितक्या वेगानं चेंडू गेला आणि अगदी निसटला जातोय तो. गोलंदाजाच्या हातामधून 2 धावा या चेंडूवरती मिळतात. 2 धावेच्या साहाय्यानं 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचतोय ते 37 या धावसंख्येवरती. 37 धाव फलकावरती लागले जातात. विवेक ठोंबरे यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. खऱ्या अर्थानं लोधिवली टीमला स्वागत असेल सर्वांचं. जे स्पर्धकाला आपण पाहतोय स्पर्धेसाठी शुभेच्छा देतात त्यांचं सर्वांचं स्वागत आणि टीमसाठी शुभेच्छा देतात त्यांचं सुद्धा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू चांगला कमबॅक म्हणावं लागेल या चेंडूवरती आणि या निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धाव फलकात काय बदल नाही. 37 धावा धाव फलकावरती गुणतालिकेवरती लागले गेले. पुन्हा एकदा चांगला फटका, अटॅकिंग स्ट्रोक, टेकिंग गॅप, अंपायर डिसिजन 4 रन्स. धन्यवाद डीजे. फार चांगला खेळ मैदानावरती बंटी भद्रिके हा फलंदाज करतोय. बंटीने मागाशी इंटरव्ह्यू मध्ये आपण बघितलं, सांगितलं त्यांनी की ही मैदान माझ्यासाठी फार पोषक आहे, कारण की या मैदानावरती ज्या वेळी मी खेळतो त्या वेळी एक मोठी पारी माझ्या वाटेला येते आणि तसंच काम मैदानावरती करतोय. खऱ्या अर्थानं मोठी पारी येण्याच्या अगोदर आपले प्रयत्न करणं या सामन्यामध्ये फार गरजेचं असतात आणि हे प्रयत्न फसवले जातात. यावेळेस आपण नेहमीच पाहतो की घर फिरले की घराचे वाशी सुद्धा फिरतात आणि तशी परिस्थिती मैदानावरती पाहायला मिळते. आपटा संघ खऱ्या अर्थानं रसायनी परिसरामधील अगदी चांगले आहे, परंतु आता जे खऱ्या अर्थानं प्रयत्न त्यांचे फसवले जातात बंटी भद्रिकेच्या मार्फत आणि बॅकफुटवरती नेऊन पोहोचवले ते आपटा संघाला. प्रतिस्पर्धी आई एकविरा लोधिवली टीम कडून पहिले 2 षटक फार चांगले ठरले होते, परंतु आक्रमण चढवलं बंटीनं आणि त्या षटकानं खराब ठरवलं. परंतु त्याच्यानंतरचा गोलंदाज अतुल या गोलंदाजानं पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसरा चेंडू निर्धाव, त्यानंतर त्या चेंडूवरती दुहेरी धाव, त्यानंतर पुन्हा एकदा चौकार आणि तिसऱ्या चेंडूवरती अगदी असं वाटलं होतं सिंगल मिळते की काय, परंतु त्या चेंडूवरती मिळाला 3 धावा आणि त्या 3 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलंय ते 44 या धावसंख्येवरती. 3 षटकांचा खेळ संपलाय, उर्वरित एका षटकाचा खेळ बाकी आहे. परंतु काय घडतंय त्या षटकामध्ये, स्लॉक षटकामध्ये आक्रमण करणार का? बंटी भद्रिका सारखा घातक फलंदाज मैदानामध्ये उभा आहे. पहिल्याच चेंडूवरती रिव्हर्स अटेम्प्ट करून खऱ्या अर्थानं रिव्हर्सचा षटकार लगावतो सागर ठाकूरनं. बोलायचे पारडे पहिणारे फटके हे 2 फलंदाज मैदानावरती खेळतात. प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा हा सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. आई एकविरा लोधिवली टीमचे 100% योगदान देण्याचं काम हे 2 फलंदाज मैदानावरती करतात. 44 धावा फलकावरती लागले. शेवटचं षटक प्रोग्रेस वरती आहे. 32 धावा आपल्या वैयक्तिक कोट्यामध्ये जमवल्या. ते फलंदाज बंटी भद्रिके अर्थातच बाहुबली हा फलंदाज आक्रमण चढवतोय, हल्ले चढवतोय आणि हल्ल्यामध्ये पूर्णपणे सफलता प्राप्त केली या सामन्यामध्ये बंटी भद्रिके या फलंदाजानं. 50 धावा अर्धशतक झलकावणार का बंटी? या तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा या मैदानाकडे वळल्यात, कारण की बंटी आक्रमण चढवतोय. दाद दिली पाहिजे खेळाडूला, कारण की जेल सुटल्यानंतर जे आक्रमण चढवले, जे हल्ले चढवले या सामन्यामध्ये ते फार लाभदायक ठरलेत अर्थातच लोधिवली टीमला. हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा कोणताही इशारा येत नाही, म्हणजे हा चेंडू निर्धाव आहे. निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धाव फलकात काही बदल नाही. धाव फलक 44 या धाव संख्येवरती स्थिरावलाय. पहिला गोलंदाज हजरनं पहिला चेंडू निर्धाव टाकला होता. त्यानंतर जे आपण पाहतो की अतुल वगैरे या गोलंदाजानं चेंडू 2 निर्धाव टाकले आणि त्यानंतरचा हा चेंडू निर्धाव मैदानावरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला फटका, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळतंय. हॅमर स्टाईलने मारलेला हा सीमारेषा पलीकडे दणदणीत षटकार. धन्यवाद डीजे. ग्रामीण टेनिस मध्ये 102 धावा जमवणाऱ्या 19 चेंडूवरती आज बंटी भद्रिके या सामन्यामध्ये आक्रमण करतोय, म्हणजे 100 अगदी शतक या फलंदाजानं लगावलं होतं.
पहुचच्या मैदानावरती पुन्हा एकदा चांगला फटका हेलिकॉप्टर फिरवलोय चेंडू खाली क्षेत्ररक्षक फार चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय यावेळी चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी 2 धावा या चेंडूवरती मिळतात कष्टाची परिकष्टा मैदानामध्ये सागर ठाकूर संघाचा कर्णधार मैदानावरती करतोय 2 धावेच्या साहाय्याने धावपळत जाऊन पोहोचतोय ते अर्थातच नरेंद्र पाटील आम्हाला माहिती पुरवत आहेत जसं गुगल अपडेट देतं जसं कम्प्युटर अपडेट देतं तसं अपडेट देण्याचं काम आम्हाला करतायत परंतु बंटीला थांबवणं आता अक्षरशः कठीण बनले अक्षरशः बरसलाय बंटी या सामन्यामध्ये चेंडू सीमा रेषा पलीकडे 6 धाव्यांसाठी दणदणीत षटकार क्या है ना मच्छर अगर सोते हुए आदमी को काट ले तो वो हीरो नहीं बन जाता अगर जागते हुए आदमी को काट लेना तो उसको मसल दिया जाएगा मारे मारे अजिंक्य बोट जबरदस्त कामगिरी करतोय बंटी भद्रिकेचा सोडलेला हा झेल त्याच्या नुकसानात मात्र या ठिकाणी आपल्या संघाला त्याचा भुगतान भोगावं लागतंय नक्कीच सोडलेला झेल आणि त्याचा भुगात्मा खऱ्या अर्थाने मैदानावरती भोगावा लागतोय तो आपट्या टीमला 1 धाव होते परंतु स्वतःकडे स्ट्राईक रोखण्याच्या नादात 2 धावा नशीब बलवत खऱ्या अर्थानं लोधिवली टीमच्या मैदानावरती पाहायला मिळतं असं वाटलं होतं विकेट मिळते की काय परंतु या सामन्यामध्ये जी खऱ्या अर्थानं दडपण वाढलं आपल्या टीमवरती वैयक्तिक आपल्या 48 या धावसंख्येवरती बंटी खेळतोय पहिलं अर्धशतक या स्पर्धेमध्ये झलकावणार का हे पाहणं गरजेचं आहे जर लोधिवली टीमच्या बंटीनं अर्धशतक झलकावलं तर आयोजकांकडून पारितोषिक 1000 रुपयाचं आणि ते 1000 रुपयाचं पारितोषिक पटकावलं बंटीनं आणि काय परफॉर्मन्स दिला या सामन्यामध्ये 100% योगदान कोणी दिलं असेल तर सागर ठाकूर आणि बंटी भद्रिके या फलंदाजानं चौकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचतोय ते 64 या धावसंख्येवरती आणि आपले वैयक्तिक 52 धावा ज्यांनी जमवल्या अगदी चांगली बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळाली डोळ्याचे पारणे पडणारे फटके काय या फलंदाजाने 19 चेंडूवरती 102 धावा जमवल्या याचं ज्वलंत उदाहरण